नमस्कार, मी संजय सूर्यवंशी. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आहोत आज नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर या विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघाची आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळख आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या रेणुका मातेचं मंदिर, दत्तप्रभूंचं मंदिर, अनुसया मातेचं मंदिर देखील याच भूमीमध्ये आहे. वाडी तांड्याची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघाचा नेमका विकास झाला का, या वाडी तांड्यावर आपल्या शासनाच्या विविध योजना पोहोचल्या का, इथल्या समस्या काय आहेत त्या आपण या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसोबत जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील हे नागरिक आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या मतदारसंघामधील नेमक्या काय समस्या आहेत, इथला विकास झाला का, काय सांगा. आता जवळपास 15 वर्ष झाली किनवट माहूर विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे होता ते काही विकास झालेला नाही आहे. कारण जो आमदार येतो तो काही असं लोकांकडे लक्ष देत नाही. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे इकडे फिरून आला गाव तांड्यामध्ये एकही रस्ते नीट झालेले नाही आहेत. जे झालेले आहेत ते अशाच उखडून येण्यासारखे या साधारण पावसामध्ये वाहून जाणारे अशा प्रकारचे रस्ते आहेत. दैनंदिन शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्यांच्या एवढ्या अडचणी आहेत की ते एवढे त्रस्त लोक आहेत की त्यांच्याकडे बघायला कोणाला ह्या लोकांना आजी माजी आमदारांना वेळ नाही आहे. म्हणून या ठिकाणी या येत्या विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा माणूस पाहिजे आहे त्यांना की जो सर्वांच्या अडीअडचणी जाणणारा आणि तो सर्वांच्या अडीअडचणीला धावून येणारा एकच माणूस या ठिकाणी आहे, सचिन भाऊ नाईक, जो या ठिकाणी सर्व समाजाला घेऊन चालणारा युवा कार्यकर्ता यंगस्टर आहे. आणि कुठेही तुम्ही इकडे गावखेड्यामध्ये सर्वेक्षण करा, त्या ठिकाणी सर्व समाजाचे लोक आज सचिन भाऊ नाईकांना डोक्यावर घेऊन या ठिकाणी हे फिरतात. कारण कोणतेही आरोग्याच्या समस्या असेल त्या ठिकाणी ते त्यांची व्यवस्था करतात. शाळेमधल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असेल त्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. माहूर हे क्षेत्र अशा प्रकारचे आहे, वेगवेगळ्या महाराष्ट्रातून भारतातून लोक या ठिकाणी येतात. ज्या प्रमाणामध्ये त्यांना सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या सोयी सुविधा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही. माहूर सारख्या शहरामध्ये तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे, तिथे व्यवस्था नाही तर गावखेड्यामध्ये काय परिस्थिती आहे. आज शेतकरी सर्व देशोधडीला लागलेले या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडे बांधावर जाऊन धावून जाणारा कोणी माणूस या ठिकाणी नाही. लोक आत्महत्या करतायत. सचिन भाऊ मित्र मंडळ शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, आरोग्याच्या सेवा असेल, ह्या सर्व समस्येवर एकदम उत्तम रामबाण उपाय म्हणजे सचिन नाईक लोकांना या ठिकाणी या वर्षामध्ये पाहिजे आहेत. आजी माजी आमदारांवर रोष आहे आणि दुसरा पर्याय त्यांनी सचिन भाऊ नाईकांचा सांगितलाय. काय नेमक्या समस्या आहेत, तुम्हाला काय वाटतं? इथल्या समस्या काय सुटल्यात का? इथल्या समस्या बरेचसे काही 15 वर्षाच्या आधी, म्हणजे 15 वर्ष गेल्या, 5 वर्ष सोडले त्याच्या आधी काही समस्या इथले पूर्ण झालेल्या आहेत. माहूरला दत्तशिखर रेणुका मातेला रस्ता नव्हता, त्यावेळेस युतीचा सरकार असताना तो रस्ता झाला. आज इथे भोजनची तळ आहे, तिथं आज जवळपास 23-24 कोटीचं काम चालू आहे त्या सरकारच्या काळात. ह्या सगळ्या गोष्टी नाईक आमदार होते त्यावेळेस सगळं काही झालेलं आहे, परंतु काही उणिवा राहिलेले आहे, ते पूर्ण होतील आज आम्हाला नाईक. निश्चितच त्यांनी दावा केला की नाईक आमदार होते त्यावेळेस प्रदीप नाईक आमदार होते त्यावेळेस जे विकास झाले त्याचा दावा केलेला आहे. झाला का विकास? हो, बरोबर आहे. तर गेल्या 15 वर्षाच्या आधी नाईक साहेब या ठिकाणी आमदार होते. त्याच्या आधी किनवट आणि माहूर तालुक्याची जी अवस्था होती ती अत्यंत भकास विदारक परिस्थिती होती. कुठेही गावाला जायला रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याची सोय नव्हते, नदीवर शेतकऱ्यांना वरून पाणी घेण्यासाठी व्यवस्था नव्हती, किंवा कोणत्या गावामध्ये समाज मंदिर नव्हते, समाज मंडप नव्हते. सुविधापासून वंचित असलेला हा आदिवासी आणि बंजारा बहुल आमचा मतदारसंघ होता. पण गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी मोठमोठी कामं केलेली आहेत, बंधारे बांधलेले आहेत नदीवरती. त्यानंतर प्रत्येक गावाला एक काय कुठं 2-2, 3-3 सुद्धा सभामंडप समाज दिलेले आहेत. सामाजिक कामं त्यांनी भरपूर केले. मग अनेक देवस्थान असतील त्या ठिकाणी त्यांनी वॉल कंपाऊंड, त्यांना जागा उपलब्ध करून देणं, शादीखाना बांधणं, ह्या सगळ्या गोष्टी जे गरजेचे आहेत हे नाईक साहेबांनी केलेले आहेत. आणि त्याचं खूप मोठं योगदान जे दुर्लक्षित आहे ते म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या गोरगरीब बिमार असलेल्या लोकांसाठी. ते तिथं मुंबईला राहत होते, त्या ठिकाणी दररोज कितीतरी लोकांना नेणं, पेशंटला नेणं, वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं, त्यांची व्यवस्था करणं आणि त्यांना दुरुस्त करून गावाकडे पाठवणं, अशा हजारो पेशंटची त्यांनी सेवा केलेली आहे. आणि सर्वांगीण जर विचार केला तर त्याचं भरपूर मोठं काम आहे आणि त्यांचं नेटवर्क प्रत्येक गावामध्ये आहे. त्यांचा विजय कोणी रोखू शकणार नाही.
वाडी तांड्यापर्यंत अजूनही रस्ते झालेले नाही. आरोग्याच्या समस्या देखील खूप या मतदारसंघातून पुढे येत असतात. विकास झाला का? तिथपर्यंत आरोग्याच्या समस्या हे जे तुमच्या समस्या सुटल्या? आरोग्याच्या समस्याच्या बाबतीमध्ये या तालुक्यामध्ये खूप भयानक स्थिती आहे. या तालुक्यात 5 आरोग्य केंद्र आहेत. पण त्या आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी नियमित राहतच नाहीत. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळतच नाही. बऱ्याच आरोग्य केंद्रामधून रुग्णांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रेफर करण्यात येते आणि इथून रेफर केल्यावर इथं पण इलाज होत नाही. इथून यवतमाळ किंवा नांदेडला रेफर करावं लागते. आरोग्य सुविधेच्या बाबतीत या भागात गेल्या 20 वर्षापासून बरा तसा काही फरक पडलेला नाही. 20 वर्षात म्हणजे अजूनही काही फरक पडलेला नाही. काय वाटतं तुम्हाला उद्योगाच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघामध्ये रोजगार, बेरोजगारी असे काही अनेक प्रश्न आहेत. सुटलेत का? माजी आमदार प्रदीप नाईक होते 15 वर्षा अगोदर. तर फार कामं झाली प्रत्येक गावातांड्यामध्ये. हा 5 वर्षामध्ये कामं थांबलेली आहेत. आमदार साहेब, सगळी जनता त्याच्यासाठी लढतो आज. हा प्रदीप नाईकच पाहिजे म्हणून. काही लोक म्हणतात की कामं झाले नाही, हे झाले नाही, हे सगळे गलत आहे. आमदार साहेब जेव्हा होते या वाडी तांड्याला रस्ताच नव्हता. साहेबाची पुण्य तांड्यामध्ये, फार खेड्यामध्ये प्रत्येक बंजारा तांडा असो, दलित वस्ती असो, कुठे जरी असतील, बंजारा तांड्यात म्हणूनच नाही, प्रत्येक गावातांड्यामध्ये साहेबांनी रोड केले. रोड पांढर रस्ता, जिथे पांढर रस्ता होता, शिव होता, त्याला रोड केला. साहेबाचा उपकार जन्मोजन्मी फिटणार नाही या लोकांना. उद्योगाच्या दृष्टिकोनातून काय रोजगार या ठिकाणी आलेत का? आता खरं तर सर आमच्या एरियामध्ये जर विचार केला तर फक्त माहूरचा जर विचार केला किंवा किनवटचा जर विचार केला तर इथं माहूरमध्ये खरं तर विचार केला तर हे केवळ एक देवस्थानाचं ठिकाण म्हणून इथं कसतरी लोक म्हणजे एक काहीतरी उलाढाल होती व्यवसायाची. वास्तव जर विचार केला तर इथं कुठलाही एखादा कारखाना नाही किंवा कुठली एखादी म्हणजे अशी सोय नाही की जिथं आपण पोट भरण्यासारखं काम करावं असं कुठेही नाही आहे. कारण इथं नामदेवरावजी केशवी साहेबाच्या काळामध्ये त्यांनी कारखान्यासाठी प्रयत्न केले होते. साखर कारखान्यासाठी तो प्रयत्न आजपर्यंत यशस्वी झालेला नाही. परंतु आधीच्या काळामध्ये जर विचार केला तर आधीच्या काळापासून आजपर्यंत हा जो एरिया आहे तो खरं तर या सुविधेपासून आजही माघारलेला आहे. काहून तर इथं फक्त बेरोजगारी जास्त आहे. फक्त जर इथं जर कोणी जगत असेल तर केवळ या देवदर्शनामुळे जगतात लोक. कारण इथं ज्या लॉजिंग वगैरे आहेत त्या ठिकाणी लोक हळदी कुंकाचं किंवा ओटी खणा नारळाचं विकून कसं तरी आपला उदरनिर्वाह करतात. आणि याच्यानंतर माहूरच्या स्थानिक विचारात जर विचार केला तर काही लोक दुकान वगैरे देवीसारख्या ठिकाणी चालून हे स्वतःचा उदरनिर्वाह करतात. पण इथं खास अशी कुठली सुविधा नाही की जिथं आपण जसं दुसऱ्या ठिकाणी पुण्याला मुंबईला जातो किंवा तिथं आपल्याला एखादा जॉब करता तिथं कारखाने वगैरे काय असतं, तशी इथं कुठली सुविधा नाही आहे सध्या. निश्चितच या ठिकाणी उद्योगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या मतदारसंघामध्ये कुठल्याच रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या तरुणासाठी उपलब्ध नाहीत. अजून काही आपल्यासोबत इथले सर्वसामान्य नागरिक आहेत. काय सांगाल उद्योगाच्या दृष्टिकोनातून युवकांना इथं रोजगार नाही? उद्योग म्हणजे बिलकुलच काही नाही. इथं एक 15 वर्षापासून पहिलेचे आमदार होते, आजचे आमदार आहेत ते इथं काही रोजगार नाहीच आहे. इथले लोक खूप अडचणीमध्ये आहे. इथले लोक पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये जातात. तिकडे दुर्दैवी मृत्यू होतात. आज माझ्या गावामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाले असं बाहेर काम करायला गेलेत. इथं अशी परिस्थिती आहे. आजपर्यंत एक नाही, कालपर्यंत इथं पर्याय नाही होता. आज पर्याय एक नाही, सचिन नाईक साहेबासारखा एक पर्याय म्हणून आलेला आहे. त्याला लोक 100% स्वीकारतील. सचिन नाईक हा पर्याय आहे. तुम्हाला सांगा येणारा जो आमदार आहे तो तुम्हाला कसा हवा? सर, येणारा जो आमदार आहे ते सर्वांचा विचार केला पाहिजे. ना की बा कोण्या पक्षाचा असो त्याच्याशी काही नाही. सर्वसामान्यांना घेऊन चालला पाहिजे. सर्वांचे जे नागरिकांचे जो प्रश्न असतील ते वरी पातळीवर नेऊन सोडला पाहिजेत. युवकांचा प्रश्न असो या शैक्षणिक असो या कोणतेही, जसं आरोग्याचं म्हटलं काही ठिकाणी रस्ते नाही, काही ठिकाणी लाईटची सुविधा नाही आहे. तशा गावामध्ये गेलं पाहिजेत. प्रत्येकांची भावना समजून घेतलं पाहिजेत आणि त्या मोठ्या पातळीवर नेऊन ते मांडलं पाहिजे सभागृहामध्ये. तसं आमदार आम्हाला हवं. तिथंच अनेक समस्या या मतदारसंघात आहेत. लाईट नाही, रस्ते नाही. काय सांगाल कशाबद्दल? रस्ता नाही, लाईट नाही, आरोग्याच्या समस्या देखील महत्त्वाच्या. मतदारसंघामध्ये रस्ते वगैरे आता चांगले आहे. लाईटची व्यवस्था सुद्धा चहूकडे चांगली आहे. तसं नाही म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. ज्या आमदारांनी या मतदारसंघामध्ये निवडून आले त्यांनी आपल्या परीनं चांगले कामं केले. 15 वर्षात प्रदीप नाईक साहेबांनी जे काम केलं ते काम मराठवाड्यातल्या कुठल्याही आमदाराला जमलं नाही. कारण पैनगंगा नदीवर जे 5 कोल्हापुरी बंधारे बांधले
तर ती नदी मे महिन्यामध्ये किनवटपर्यंत भरून राहते. 3-3 किलोमीटर पाणी भरून राहते. ते काम त्यावेळेस आमचे नेते नाही सूर्यकांताताई पाटील नाही, आपले नाही, चला जाऊ द्या, हरकत नाही आहे. जे साहेबांनी जे काम केलं, तर शंकर अण्णा धोंडगेंनी सांगितलं, साहेब म्हणे जे काम आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं. तुम्ही जर ते बंधारे पासाल, नाईक साहेबांनी केलेले कामं अतिशय चांगले कामं केले. नाईक साहेब हा मनमिळाऊ स्वभावाचा व्यक्तिमत्व आहे. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा नेता आहे. त्यांच्याकडे कधी असा मतभेद नाही, कधी कोणत्या जातीविषयी असा द्वेष नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा 15 वर्ष आमदार राहिलेला प्रदीप नाईक, कधी त्यांना त्यांच्या चारित्र्यावर कोणी असे शिंतोडे उडवण्याचं सुद्धा काम केलेलं नाही आहे. एवढं चांगलं काम नाईक साहेबांनी केलं, पण काही चुकीमुळे पराभूत झालं. त्यानंतर बीजेपीचे आदरणीय केराम साहेब सुद्धा आमदार झाले. त्यांनी त्यांच्या परीनं चांगलं काम केलं. त्यांनी काही वाईट काम केलेलं नाही. कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण स्वतः काय करू शकतो हे पाहायला पाहिजे. आणि नाईक साहेबाची परिस्थिती आज भक्कम आहे. 15 वर्ष आमदार या मतदारसंघावर अधिराज्य त्यांनी गाजवलं आणि आताही रेसमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आणि पाहू आता, समोर आहे घोडा आणि मैदान. पाहू कोण जिंकते आणि कोण हारते. दोघांपैकी एक येणारच आहे. मतदारसंघाचा विकास चालूच राहणार आहे. कोणी मोठा नेता इथं जरी निवडून आला तर सर्वच्या सर्व कोणी करू शकत नाही. अरे प्रत्येक माणूस तुम्ही तुमच्या घराच्या अडीअडचणी दूर करू शकत नाही, तर एवढ्या मोठ्या मतदारसंघाचा एक आमदार काय करणार आहे? त्याच्या परीनं जेवढं होतं तेवढं नाईक साहेबांनाही केलं. त्याच्या परीनं जेवढं होतं तेवढं केराम साहेबांनाही केलं. कोणावर अशी आम्ही गालबोट लावणार नाही किंवा बोटं दाखवणार नाही. जे सत्य आहे, ज्याच्या परीनं जेवढं होतंय तेवढं तो करतोय. कशाला कोणावर? धन्यवाद. निश्चितच दोन्ही म्हणजे सध्याचे रनिंग आमदार भीमराव केराम आणि प्रदीप नाईक माजी आमदार, या दोन्ही आमदारांनी देखील या मतदारसंघाचा त्याच्या परीने का होईना ते विकास केलेला आहे असा दावा हे सर्वसामान्य नागरिक करत आहेत. अजून काही आपल्यासोबत नागरिक आहेत. काय सांगाल, इथल्या नेमक्या समस्या काय आहेत? बेरोजगारी, आरोग्याचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न देखील गंभीर आहे असं सर्वसामान्याचं मत आहे. तुमचं काय मत आहे? मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता व नगरसेवक आहे. माहूर शहरामध्ये मागील 15 वर्षापासून नगरपंचायत स्थापन झाली. आता हे तिसरं टर्म आहे. या तिसऱ्या टर्ममध्ये मागील 15 वर्षात जे काही विकास झाला नव्हता ते या 2 वर्षात केवळ आणि केवळ भीमराव केराम साहेबांमुळे झालेला आहे. 15 वर्षामध्ये बऱ्याच लोकांना रस्ते, नाल्या ह्याचा जो विषय होता तो कुठंतरी चिखलमध्ये जायचं यायचं काम पडत होतं, ते आज रोजी आहे आणि सगळ्या लोकांचं समाधान आहे. त्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जर म्हटलं तर कोरोनाचा जो काही काळ होता पहिला, त्यामध्ये केराम साहेबांनी किनवट आणि माहूर मतदारसंघामध्ये जे काही मेडिकलच्या सुविधा आहेत त्या पूर्णपणे त्यांनी हे केलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आज सुविधा उपलब्ध आहेत. भीमराव केराम जे इथले स्थानिकचे आमदार आहेत ते त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या या काळामध्ये विकास झाला असा दावा काही जण करत आहेत. तर मागील 15 वर्षापूर्वी पासून जे माजी आमदार होते प्रदीप नाईक यांनी देखील अनेक योजना या ठिकाणी आणल्या आणि प्रदीप नाईक यांच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात विकास झाला असा दावा त्यांचे समर्थक आणि इथले सामान्य नागरिक करत आहेत. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, किनवट माहूर, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.